जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. ग्रह जेव्हा राशी बदलतात तेव्हा फक्त आकाशातील त्यांची जागा बदलत नाही, तर अनेकांच्या जीवनातील दिशा देखील बदलू लागते. काहींना अचानक यश मिळते, काहींच्या आयुष्यात मोठे निर्णय घडतात, तर काहींना संयमाची परीक्षा द्यावी लागू शकतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रह हे कर्माचे फळ देणारे निमित्त असतात, मात्र भाग्य बदलण्याची शक्ती आपल्या योग्य कृतीमध्येच असते. म्हणूनच मकर लग्न मकर राशीवाले जातकांसाठी जुलै 2026 हा महिना किती महत्वाचा ठरणार आहे, या सर्व महिनाभराचे मकर लग्न मकर राशीवाले जातकांच्या राशीफलाचे किंवा सविस्तर अभ्यास आपण या महिन्यामध्ये मकर लग्न मकर राशीवाले जातकांचा करणार आहोत. जुलै 2026 या महिन्यात या महिन्यातील ग्रहस्थितीकडे पाहिले तर 6वे स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान विशेष सक्रिय झालेले दिसतात. 6व्या स्थानामध्ये सूर्य भगवान, नंतर वक्री बुध. सप्तम स्थानामध्ये उच्च राशी स्थिर गुरु आणि महिन्याच्या मध्यापासून सूर्याची होती. अष्टम स्थानात केतू आणि त्यांच्याकडे शुक्र भगवंताचे आगमन. ही संपूर्ण ग्रहरचना मकर राशीच्या किंवा मकर लग्नाच्या जातकांसाठी मोठे बदल घडवण्याची क्षमता ठेवते. दुसरीकडे तृतीय स्थानामध्ये शनी भगवान आपल्या स्थिर प्रभावासह कार्यरत असून महिन्याच्या शेवटी वक्री होणार आहेत. द्वितीय स्थानातील राहू भगवान धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित नवीन अनुभव देताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे हा महिना साधा नसून विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि योग्य संधी ओळखण्याचा महिना असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी. कारण की एक प्राचीन म्हण देखील मांडली गेलेली आहे, योग्य वेळी घेतलेले निर्णय अनेक वर्षाचे भविष्य बदलू शकतात. आणि ही म्हण जुलै 2026 मध्ये मकर लग्न आणि मकर राशींच्या जातकांसाठी अत्यंत अगदी तंतोतंत लागू पडते. त्याचे कारण म्हणजे सूर्य भगवान 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी षष्ठ स्थानामध्ये गोचर करत आहे. महिन्याच्या पहिल्या 15 वाड्यात सूर्य भगवान मिथुन राशीत म्हणजे 6व्या स्थानामध्ये गोचर करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ स्थान हे शत्रू, कर्ज, स्पर्धा, नोकरी, दैनंदिन कामकाज, सेवा, रोग आणि संघर्षाशी संबंधित मानले जाते. अनेकांना 6व्या स्थानात किंवा अनेक व्यक्तींना 6वे स्थान किंवा षष्ठ स्थान ऐकून भीती वाटते, परंतु प्रत्यक्षात हे स्थान मजबूत झाले तर व्यक्तीला संकटांवर मात करण्याची क्षमता या काळामध्ये बघायला भेटत आहे. कारण की सूर्य भगवान म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा शास्त्राने अधिकार, नेतृत्व, आत्मविश्वास, शासनाचे कारक कालपुरुषाने किंवा शास्त्राने सूर्य भगवंताला संबोधले आहे. त्यामुळे या काळामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते या षष्ठ स्थानातील सूर्य भगवंतामुळे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती किंवा व्यक्तीचे प्रकरण, कागदपत्रे किंवा रखडलेली कामं पुढे सरकण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत मेहनतीचा आणि मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. मात्र षष्ठ स्थानात सूर्य भगवंत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, ते म्हणजे आत्मविश्वास, अहंकार यांच्यामध्ये फार सूक्ष्म अंतर असते. कार्यालयात किंवा स्वतःचे मत, व्यवसायात किंवा कार्यालयात स्वतःचे मत जरी योग्य असेल तरी ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा छोट्या मोठ्या वादाचे स्वरूप मोठ्या संघर्षात या काळामध्ये या षष्ठ स्थानातील सूर्य भगवंताच्या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण की शास्त्र सांगते विनयेने शोभते विद्या, क्षमया शोभते बलम. म्हणजेच ज्ञानाला विनय आणि सामर्थ्याला क्षमा अत्यंत चांगल्या पद्धतीने शोभत असते. म्हणून त्यामुळेच या काळामध्ये शांतपणे आणि संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठी यश देणार आहे या षष्ठ स्थानातील सूर्य भगवंताच्या गोचरमुळे. त्याच्यानंतर हे सूर्य भगवान 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 कर्क राशीमध्ये म्हणजे गुरु भगवंतासोबत सप्तम स्थानामध्ये युती करत आहे. सूर्य आणि गुरु भगवंताची युती तयार झाल्यामुळे सप्तम स्थान हे विवाह, जोडीदार, व्यावसायिक भागीदारी, सार्वजनिक प्रतिमा आणि समाजातील स्थान यांचे प्रतिनिधित्व करणारे कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानाला संबोधलेले आहे. या काळामध्ये विवाहित व्यक्तींच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडू शकतात. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य वाढेल, काही जुने मतभेद तुमचे मिळतील. विशेष करून भविष्यासाठी काही महत्वाचे निर्णय देखील घेण्याची वेळ मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे प्रस्ताव या काळामध्ये येणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत किंवा येत होते त्यांना योग्य दिशा या काळामध्ये मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी किंवा व्यक्तींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. नवीन भागीदारी, मोठे करार होण्याचे योग देखील या काळामध्ये दिसत आहे. मात्र सूर्य भगवान स्वतःच्या मतावरती ठाम राहण्याची प्रवृत्ती या काळामध्ये तुमची वाढू शकतात. कारण की भागीदारीमध्ये मीपणापेक्षा आपण हा दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो आणि हा ठेवला तर दीर्घकालीन यश तुम्हाला या सप्तम स्थानातील सूर्य भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. कारण की एक सुंदर विचार आहे, नाते जिंकायचे असतील तर शब्दांपेक्षा समजूतदारपणाला अधिक महत्व देणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. आणि ही गोष्ट जुलैच्या उत्तरार्धात तुम्ही मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांनी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे असणार आहे या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे. त्याच्यानंतर मंगळ भगवान जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे पंचम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत.
जे की लाभेश आणि चतुर्थेश होऊन मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी. पंचम स्थान कालपुरुषाच्या कुंडलीत बुद्धिमत्ता, शिक्षण, प्रेम संबंध, संतती, सर्जनशीलता आणि गुंतवणूक या सर्व गोष्टींचे एक स्थान कालपुरुषाच्या कुंडलीत पंचम स्थानाला संबोधलेले आहे. मंगळ भगवान म्हणजे ऊर्जा, मंगळ भगवान म्हणजे धैर्य आणि योग्य कृतीचे किंवा कृती करण्याचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा शास्त्राने मंगळ भगवंताला म्हणजे मांडलेले आहे. पंचम स्थानामध्ये मंगळ भगवान वृषभ राशीत आल्यामुळे या काळामध्ये तुमच्या विचारांमध्ये वेग आहे. नवीन योजना, नवीन व्यवसाय, नवीन कल्पना किंवा करिअरमध्ये बदल करण्याचा विचार देखील या काळामध्ये येऊ शकतो. अनेकांच्या मनात येऊ शकते वारंवार कुठेतरी चेंजिंग करण्याची इच्छा देखील तुमची या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात अधिक मेहनत या काळामध्ये घेतली जाऊ शकते. स्पर्धा परीक्षांसाठी देणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ संघर्षपूर्ण असेल, मात्र थोडी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, ते म्हणजे प्रेम संबंधाच्या दृष्टीने. मंगळ भगवंतामुळे स्वभावात तुमच्या हट्टीपणा बघायला भेटेल आणि छोट्या मोठ्या गोष्टींमुळे गैरसमज आणि गैरसमजामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे म्हणणे तुम्ही शांतपणे ऐकले पाहिजे आणि विशेष म्हणजे अनेक समस्या तुम्ही सहज टाळता येतील या सर्व गोष्टी तुम्ही लक्ष दिले पाहिजे किंवा या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जुलै 2026 मध्ये संतती बाबतीत देखील चांगल्या बातम्या या काळामध्ये मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणाची प्रगती होईल आणि काही कुटुंबांमध्ये संतती प्राप्तीचे शुभयोग देखील या काळामध्ये मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. पण पंचम स्थानातील मंगळ भगवान वृषभ राशीत आल्यामुळे गुंतवणूक करताना मात्र अतिउत्साह तुम्ही टाळणं गरजेचं आहे. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की धैर्य आवश्यक आहे, पण धाडसाला विवेकाची साथ असेल तरच विजय निश्चित होतो. आणि या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी. कारण की पंचम स्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडणार आहे. या काळामध्ये आर्थिक लॉस होणं, शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी काम करतात त्यांच्यासाठी हा जोखमीचा महिना मानला जाऊ शकतो. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करताना विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर या पंचम स्थानातील मंगळ भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या लाभभावावरती पडत आहे. नवीन इन्कमाचे स्रोत येतील, पण तुम्हाला लालच वाढवणाऱ्या घटना या काळामध्ये घडतील. भावाकडनं बहिणीकडनं कुठेतरी तुम्हाला आर्थिक स्वरूपात मदत देखील या काळामध्ये होऊ शकते किंवा लॉस देखील होण्याचे चान्सेस दिसत आहे या वृषभ राशीच्या मंगळ भगवंतामुळे. पंचम स्थानातील मंगळ भगवान वृषभ राशीत असल्यामुळे इमोशनल अटॅचमेंट किंवा इमोशनल ब्लॅकमेल करण्याची घटना तुमच्या काळामध्ये या काळामध्ये होऊ शकतात. त्याच्यानंतर या पंचम स्थानातील मंगळ भगवंताची अष्टमस्थ दृष्टी तुमच्या व्ययभावावरती पडणार आहे. व्ययभावावरती पडल्यामुळे तुम्हाला झोपीची समस्या जाणू शकते. डायजेशनची समस्या, खर्चावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. सप्तम स्थानामध्ये बुध भगवान आणि गोचर करत असल्यामुळे या ठिकाणी गुरु भगवान ऑलरेडी आहे. बुध भगवान म्हणजे बुद्धी, बुध भगवान म्हणजे संवाद, व्यापार, व्यवहार, लेखन, करार आणि तर्कशक्तीचे कारक शास्त्राने बुध भगवंताला संबोधले आहे. आणि गुरु भगवंताच्या सहवासामुळे बुध भगवान सकारात्मक परिणाम तुमचे या काळामध्ये अधिक प्रमाणात देताना बघायला भेटणार आहे. ज्यांचा व्यवसाय बोलण्यावर आहे, सल्ला देण्यावर आहे, विक्री, मार्केटिंग, शिक्षण, लेखन, कायदा, अकाउंट्स किंवा डिजिटल क्षेत्रावर आधारित आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. नवीन क्लायंट तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. व्यवसाय वाढणे, आर्थिक व्यवहार सुरळीत होणे किंवा प्रतिष्ठित व्यक्तीशी संपर्क येणे हा योग तुम्हाला सर्व बाजूनी तयार होत आहे गुरु आणि या बुधाच्या युतीमुळे सप्तम स्थानात. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीवरती किंवा महत्त्वाच्या विषयावरती एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चेतून तुमचे मत महत्त्वाचे ठरणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना. कारण की अनेकांना या काळात चांगल्या बातम्या देखील ऐकायला मिळू शकतात. कारण की ज्योतिषशास्त्रात एक सुंदर वाक्य देखील आहे, ते म्हणजे ग्रह कर्मफल दाता न तू कर्म विनाशक. म्हणजेच ग्रह आपल्या कर्माचे फळ देतात, ते कर्म नष्ट करत नाही. म्हणूनच योग्य कृती केली तर ग्रहांची साथ अधिक प्रभावी नक्कीच ठरत असते. आणि या सर्व गोष्टीचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. या सप्तम स्थानातील मग बुध भगवान जे की 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वक्री अवस्थेतच मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. कारण की षष्ठ स्थानात सप्तम स्थानातून षष्ठ स्थानामध्ये वक्री अवस्थेत बुध भगवान मिथुन राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये षष्ठात प्रवेश करणार आहे. आणि वक्री होणार आहे बुध भगवान ते म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये सप्तम स्थानातून मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेत बुध भगवान गोचर करत असल्यामुळे आणि बुध भगवान वक्री होणार आहे ते 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये षष्ठ स्थानामध्ये. बुध भगवान वक्री होणार असल्यामुळे बुधाचे परिणाम किंवा बुध भगवंताचे परिणाम सरळ न होता अंतर्मुख आणि पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ स्थान म्हणजे नोकरी, स्पर्धा, न्यायालयीन प्रकरण, शत्रू, कर्ज आणि आरोग्याशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रामध्ये जुनी प्रकरणे तुम्हाला सर्व बाजूनी समोर येऊ शकतात.
एखादी रखडलेली फाईल देखील समोर येऊ शकते. जुने करार, जुना ग्राहक किंवा जुने वाद पुन्हा या काळामध्ये चर्चेत येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी ईमेल, कागदपत्रे, अहवाल आणि आर्थिक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करणं किंवा तपासणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये एक छोटी चूक मोठा गैरसमज निर्माण करू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद करताना संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून व्यावसायिकांनी नवीन करार करण्यापूर्वी प्रत्येक अट आणि नियम व्यवस्थित पद्धतीने वाचणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भागीदारीमध्ये कोणत्याही बोलण्यावरती किंवा आश्वासनावरती विश्वास न ठेवता कागदपत्रांवरती व्यवस्थित महत्त्वपूर्ण लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सर्व गोष्टी लेखी स्वरूपात ठेवणे हेच तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहेत. मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत, विशेष म्हणजे बुध भगवान स्वतःच्या राशीत असल्यामुळे हा काळ फक्त अडथळ्यांचा नाही, उलट ज्या गोष्टी पूर्वी अपूर्ण राहिल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण करण्याची देखील उत्तम संधी या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत बघायला भेटणार आहे. जुन्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये लक्षात येणार आहे. विशेष करून घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चातापाचे कारण ठरतो, पण विचारपूर्वक घेतलेले निर्णय आयुष्यभराचा आधार देखील देतो. या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत किंवा या बुध भगवंताच्या गोचर परिस्थितीत बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर देवगुरु बृहस्पती, जे म्हणजे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये मकर लग्न, मकर राशीवाले जातकांसाठी सप्तम स्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये गोचर करत आहे. सप्तम स्थान म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत भागीदारी, समाजातील प्रतिष्ठा, सार्वजनिक जीवन, विस्तार, विवाह या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानाला मांडलेले आहे. परंतु याहूनही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु भगवान येथे बसून 3 अत्यंत महत्वाची शुभ ठिकाणी दृष्टी टाकत आहे. कारण की सप्तम स्थानात गुरु भगवान आल्यामुळे विवाहाच्या संबंधाने सर्व गोष्टींच्या बाबतीत जे काही निर्णय आहे ते मार्गी लागतील. पती पत्नीच्या संबंधाने असणारे वादविवाद ते देखील क्लिअर होतील. मनमुटाव क्लिअर होईल. भागीदारीत व्यापार करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा काळ असणार आहे. पद प्रतिष्ठा, मान सन्मान या सर्व गोष्टींची तुम्हाला या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. संतती संबंधाने प्रयत्न करत आहात तो देखील या काळामध्ये मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना फायद्याची बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या लाभ भावावरती या काळामध्ये पडत आहे. लाभ भावावरती दृष्टी पडत असल्यामुळे या काळामध्ये नवीन इन्कमचे स्रोत तयार होते. चांगल्या मोठ्या लोकांसोबत तुमची या काळामध्ये बैठक होऊ शकते. मोठ्या लोकांसोबत चर्चा होऊ शकतात. इन्कमचे स्रोत नवीन होऊ शकतात. एकापेक्षा जास्त अधिक इन्कमचे स्रोत देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे या गुरु भगवंताच्या युक्तीमुळे. भावंडांच्या संबंधाने काही मतभेद होता तो देखील या काळामध्ये कंप्लीट होऊ शकतो. कुणाच्या बहीण भावाच्या विवाहामध्ये अडचणी होती ते देखील या काळामध्ये या गुरु भगवंताच्या गोचरमुळे मकर लग्न, मकर राशीवाले जातकांचे क्लिअर होणार आहे. त्याच्यानंतर तेच गुरु भगवान सप्तमस्त दृष्टी आपल्या लग्नावरती टाकत आहे. ही दृष्टी तुमच्या व्यक्तित्वात तेज, आत्मविश्वास, स्थैर्य देणारी ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनात असलेली काही अस्थिरता देखील या काळामध्ये कमी होऊ शकते. लोक तुमच्या विचारांचा आदर करतील. समाजात तुमची प्रतिमा उंचावणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची लाभभावातील दृष्टी आणि व्यक्तित्वावरची दृष्टी तुम्हाला मोठे ग्राहक देखील देणार आहे. संपर्कात वाढ देखील होणार आहे. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची पद प्रतिष्ठा, मान सन्मान, तुमच्या शब्दावरची व्हॅल्यू देखील या काळामध्ये वाढणार आहे. आणि या सप्तम स्थानातील उच्च राशीतील गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थानावरती पडणार आहे. पराक्रम स्थानावरती पडणार असल्यामुळे तुमची धैर्य, पराक्रम, संवाद कौशल्य आणि छोटे मोठे प्रवास देखील या काळामध्ये घडणार आहे. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून सोशल मीडिया, युट्यूब, लेखन, अध्यापन किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायक घटना या काळामध्ये या गुरु भगवंताच्या नवमस्त दृष्टीमुळे मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की शास्त्र सांगते, यत्र गुरु कृपा तत्र सर्व सिद्धी. जिथे गुरुची कृपा असते तिथे अनेक अडथळे देखील आपोआप दूर होऊ लागतात. आणि या सर्व गोष्टींचा किंवा या शास्त्रवचनाचा तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा आधार किंवा अनुभव या काळामध्ये बघायला भेटणार आहे मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर शुक्र भगवान, जे की 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये गोचर करत आहे. ज्या ठिकाणी ऑलरेडी गुरु भगवान उच्च राशीस्थ गोचर करत आहे. उच्च राशीस्थ गुरु भगवंतामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे. गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे पती पत्न्यांमध्ये संवाद सुधारणार आहे. काही कुटुंबामध्ये नवीन आनंदाची बातमी बघायला भेटणार आहे. व्यावसायिक भागीदारीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण. नवीन करार, आर्थिक लाभ, प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. मात्र तेच शुक्र भगवान 4 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. अष्टम स्थानामध्ये केतू भगवान आधीपासूनच विराजमान आहे. अष्टम स्थानातील शुक्र भगवान तुमचा खर्च वाढू शकतात. अचानक आर्थिक व्यवहार, विमा, कर, वारसा किंवा गुप्त आर्थिक विषय देखील या काळामध्ये समोर येऊ शकतात. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या गैरसमजांचे स्वरूप मोठ्या स्वरूपात किंवा मोठ्या वादाचे स्वरूप देखील या काळामध्ये येऊ शकतात. विशेष म्हणजे भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे किंवा शांत संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मकर लग्न, मकर राशीवाले जातकांना. प्रेम टिकवण्यासाठी नेहमी प्रेमच व्यक्त करावे लागते, अहंकार नव्हे. आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये
मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण की शुक्रासोबत केतू एकत्रित आले तर कुठेतरी तुम्ही ऑल टाइम एका वेगळ्या संभ्रमात असाल. कुठेतरी एकांताचा स्वभाव तुमचा या काळामध्ये वाढू शकतो. स्वतःला एकांतात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये शुक्र आणि केतू तुमच्या जन्मपत्रिकेत जर खराब अवस्थेत असेल तर या काळामध्ये आर्थिक लॉस, युरिनच्या इन्फेक्शनच्या संबंधाने तकलीफ होऊ शकते, मूतखडा किंवा डायजेशनच्या संबंधाने या काळामध्ये तकलीफ बघायला भेटणार आहे. प्रोस्टेट सारखे आजार, मूत्राशयाच्या संबंधाने सर्व प्रकारची तकलीफ तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून लेडीज तत्वाच्या बाबतीत हा काळ थोडासा लेडीज प्रॉब्लेम मध्ये देखील तकलीफ देऊ शकतो मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2026 या काळामध्ये मीन राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये गोचर करत आहे. शनी भगवान पराक्रम स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत पराक्रम स्थान म्हणजे धैर्य, मेहनत, शिस्त आणि सातत्य या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत पराक्रम स्थानाला मानलेले आहे. पण तेच शनी भगवान विशेष म्हणजे 27 जुलै 2026 ते 10 डिसेंबर 2026 या काळामध्ये मीन राशीमध्ये वक्री अवस्थेत होणार आहे. वक्री अवस्थेत शनी भगवान झाल्यामुळे तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमध्ये पुनर्मूल्यांकन करण्याचे भाग देखील या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे किंवा तुम्हाला भाग पाडतील या काळामध्ये. जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून एखादे काम सातत्याने करत असाल आणि त्यांचे फळ तुम्हाला हळूहळू मिळतील किंवा मिळत नसतील तर ते तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. परंतु या काळामध्ये तुमचा आळस, निष्काळजीपणा किंवा अर्धवट प्रयत्न करण्यासाठी हा काळ अत्यंत कठीण जाऊ शकतो. किंवा विशेष करून तुम्ही या काळामध्ये होईल तेवढे अर्धवट कामे कुठलीही करू नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्रास बघायला भेटणार. कारण की वेळ लागेल पण योग्य मेहनतीचे फळ कधीच वाया जात नाही. आणि या सर्व गोष्टींचे कारक शनी भगवान आहे. आणि या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण की शनी भगवान पराक्रम स्थानामध्ये गेल्यामुळे तुमच्या संबंधाने सर्व बाजूंमध्ये तुम्हाला कुठेतरी स्थिरता बघायला भेटणार आहे. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. फक्त या काळामध्ये भावांच्या संबंधाने, भावंडांच्या संबंधाने, बहीण भावा संबंधाने कुठेतरी मतभेद होऊ शकतो, गैरसमज या काळामध्ये होऊ शकतो. प्रेमाच्या संबंधाने कुठेतरी हा नैराश्यवादी काळ असू शकतो. पराक्रम स्थानातील मीन राशी शनी भगवान त्यांची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती पडत असल्यामुळे प्रेमामध्ये दुरावा येण्याचे चान्सेस बघायला भेटणार आहे. एकांतप्रिय होण्याची धारणा तुमची या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर सप्तमस्थ दृष्टी तुमच्या भाग्यावरती पडत असल्यामुळे भाग्यामध्ये कुठेतरी उतार चढाव बघायला भेटणार आहे. मिथुन राशीवरती शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी पडत असल्यामुळे या काळामध्ये कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक गोष्टींची खंत निर्माण होऊ शकते की आपण सर्व बाजूने प्रयत्न करत आहोत पण आपल्याला फळ म्हणजे लेट भेटत आहे. आणि या सर्व गोष्टींच्या बाबतीत तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअलिटी किंवा धार्मिकतेकडे खूप जास्त वळणार आहेत या शनी भगवंताच्या सप्तमस्थ दृष्टीमुळे. त्याच्यानंतर या शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी व्यय भावावरती पडत असल्यामुळे मोठे अनुष्ठान या काळामध्ये घडू शकतात. छोटी मोठी तीर्थयात्रा या काळामध्ये घडू शकतात. आणि विशेष म्हणजे काहीतरी महत्त्वाची एखादी साधना देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता. त्याच्यानंतर राहू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये म्हणजे वाणीच्या स्थानाच्या ठिकाणी गोचर करत आहे कुंभ राशीचे. या काळामध्ये धन आणि वाणीची परीक्षा तुम्हाला या राहू भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. कारण की द्वितीय स्थानामध्ये राहू भगवान भ्रमण करत असून या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत धन, कुटुंब, वाणी आणि विशेष म्हणजे बचतीच्या संबंधाने प्रतिनिधित्व करणारे कालपुरुषाच्या कुंडलीत द्वितीय स्थान मांडलेलं आहे. राहू भगवान या काळामध्ये द्वितीय स्थानात असल्यामुळे अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होत आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील मिळतील. परंतु त्याचबरोबर अनियोजित खर्च देखील वाढू शकतो. विशेष म्हणजे वाणीवरती विशेष नियंत्रण ठेवावे लागू शकतात. एखादे कठोर वाक्य नातेसंबंध तुमचे या काळामध्ये बिघडू शकतात. म्हणून होईल तेवढं तुम्ही कुटुंबातील आर्थिक निर्णय सामंजस्यपणाने घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मकर लग्न मकर राशीवाले जातकांना या कुंभ राशीचा राहूमुळे. त्याच्यानंतर केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये सिंह राशीचे गोचर करत आहे. अष्टम स्थानामध्ये अध्यात्म आणि गूढ विषयांचे कारक म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थान आहे. कारण की सिंह राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये केतू भगवान भ्रमण करत असल्यामुळे या काळामध्ये संशोधन, गुप्त ज्ञान, परिवर्तन आणि अध्यात्माचे या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा बघायला भेटणार आहे या केतू भगवंताच्या अष्टम स्थानातील गोचरमुळे. केतूमुळे अचानक बदल या काळामध्ये घडू शकतात. काही विशिष्ट गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे सुरुवातीला निराशा देखील या काळामध्ये वाटणार आहे. परंतु नंतर लक्षात येईल की त्या बदलातूनच नवीन संधी निर्माण झालेली आहे. आध्यात्मिक साधना, मंत्रजाप, ध्यान किंवा धार्मिकतेकडे या सर्व गोष्टींचे तुमचे मन अधिक आकर्षित होऊ शकते या काळामध्ये. विशेष म्हणजे या काळामध्ये अष्टम स्थानातील शुक्र भगवान आणि गुरु भगवंताची कुठेतरी तुम्हाला युती असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला फायदा देखील बघायला भेटणार आहे. तो म्हणजे मानसिक शांती मिळण्याची प्रयत्न कराल तुम्ही पण ती भेटणार नाही. आणि या काळामध्ये तुम्ही होईल तेवढी जास्त आध्यात्मिकतेकडे वळले जाल आणि त्यातूनच तुम्हाला मानसिक शांती लागणार आहे. या सर्व ग्रह योगामुळे जुलै 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी संघर्ष, संधी दोन्ही मिळते. योग्य निर्णय, संयम आणि सातत्य ठेवले तर हा महिना भविष्यातील मोठ्या यशाचे मजबूत पाया देखील ठरू शकते. कारण की ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत
सुंदर विचार सांगितलेला आहे तो म्हणजे कर्मप्रधानो ही मनुष्य लोक, म्हणजेच या जगात कर्माला सर्वोच्च स्थान आहे. ग्रह मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याचे काम माणसालाच करावे लागतात. आणि या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना जुलै 2026 मध्ये करिअरच्या दृष्टीने जर बघायचे झाले तर जुलै 2026 हा महिना नोकरी करणाऱ्या जातकांसाठी संधी आणि जबाबदारी दोन्हीही घेऊन येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला षष्ठ स्थानातील सूर्य भगवान, नंतर बुध भगवंताची गोचर कुठेतरी कार्यक्षेत्राला अधिक सक्रिय करत आहे. कार्यालयात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. विशेष करून वरिष्ठ अधिकारी तुमच्या वरती नवीन जबाबदाऱ्या देखील या काळामध्ये सुरुवातीला देऊ शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या तुम्हाला कठीण वाटतील, पण त्या भविष्यातील पदोन्नतीचा पाया देखील ठरणार आहे. बुध भगवान वक्री असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला कार्यालयीन कागदपत्रे, ईमेल, आर्थिक व्यवहार आणि अहवाल तपासूनच पुढे पाठवावे लागतील किंवा बघावे लागतील. घाई गडबडीत केलेली एक छोटी चूक तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत मोठी ठरू शकते. आणि तेच सूर्य भगवान 16 जुलै नंतर तुम्हाला कुठेतरी गुरुसोबत युती करून असून सप्तम स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये वरिष्ठ अधिकारी, ग्राहक किंवा महत्वाच्या व्यक्तीशी संबंध तुमचे सुधारणार आहे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तींना किंवा इंटरव्ह्यूसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी सकारात्मक प्रभाव या काळामध्ये बघायला भेटणार आहे. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची संबंधित तयारी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत मेहनतीचा फळ देणारा असणार आहे. कारण की या काळामध्ये लक्षात ठेवा, यश अचानक मिळत नाही, सातत्यपूर्ण प्रयत्नांची व्याजच असते. म्हणून या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. व्यवसाय आणि व्यापारी जातकांसाठी हा जुलै 2026 हा महिना विस्ताराचा महिना असणार आहे. कारण की सप्तम स्थानातील उच्च राशीतील गुरु भगवान कुठेतरी तुमच्या व्यवसायात भागीदारी, मोठे करार आणि प्रतिष्ठित ग्राहक देखील या काळामध्ये मिळवून देऊ शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेले व्यवहार पुन्हा देखील या काळामध्ये सुरू होऊ शकतात. ज्यांचा व्यवसाय ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंग, शिक्षण, कन्सल्टन्सी, ज्योतिष, बांधकाम, मेडिकल, आयात निर्यात किंवा शेती किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांना विशेष लाभ या सप्तम स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंतामुळे बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे बुध भगवान वक्री असल्यामुळे करार, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करा. भागीदारीमध्ये सर्व अटी लेखी स्वरूपात निश्चित करणे किंवा बघणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. भावनेपेक्षा नियमांना अधिक महत्त्व द्या, कारण की महिन्याच्या शेवटी काही नवीन संधी देखील या काळामध्ये समोर येणार आहे, ज्या पुढील काही महिन्याचे किंवा 2026चे मोठे यशाचे स्वरूप देखील जुलै 2000 हा महिना ठरवणार आहे. आर्थिक आणि धनयोगाच्या संबंधाने बघायला झालं तर द्वितीय स्थानातील राहू आणि लाभभावावरती गुरु भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सर्व बाजूने आशादायक संकेत या काळामध्ये बघायला भेटत आहे. उत्पन्न वाढीचे योग या काळामध्ये बनत आहे. विशेष म्हणजे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नवीन बोनस, कमिशन, प्रोत्साहनपर रक्कम किंवा नवीन उत्पन्नाची स्रोत देखील या काळामध्ये मिळू शकतात. मात्र अष्टम स्थानातील केतू भगवान, शुक्र भगवान अचानक खर्चही वाढवतात. घर, वाहन, आरोग्य, विमा किंवा कुटुंबाशी संबंधित या काळामध्ये खर्च होऊ शकतो. म्हणूनच या महिन्यामध्ये कमाई जितकी महत्वाची आहे तितकी बचतही महत्वाची आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्ही अत्यंत महत्वाचे लक्ष देणं मकर लग्न मकर राशीवाले जातकांना जुलै 2026 मध्ये महत्वाचे असणार आहे. कारण की कमावणे ही कला आहे, पण टिकवणे ही खरेच शहाणपण आहे. या सर्व गोष्टींचा अनुभव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे मकर लग्न मकर राशीवाले जातकांना. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत सप्तम स्थानातील गुरु भगवान कुठेतरी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ संकेत या काळामध्ये देत आहे. पती पत्नींमध्ये जुने गैरसमज या काळामध्ये दूर होतील. एकमेकांना समजून घेण्याची भावना तुमची या काळामध्ये वाढणार आहे. ज्यांचे विवाह ठरत नव्हते त्यांच्यासाठी योग्य प्रस्ताव येणार आहे. विशेष म्हणजे कुटुंबाच्या संमतीने विवाहाची चर्चा देखील पुढे जाऊ शकतात. प्रेम संबंधांमध्ये मात्र मंगळ भगवंतामुळे राग, हट्टीपणा टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की वृषभ राशीचे मंगळ भगवान अति उतावीळपणा, ओव्हर एक्साइटमेंट आणि ओव्हर रिॲक्टपणा या काळामध्ये घडतात. त्यामुळे तुम्ही हट्टीपणा टाळावा. छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात ते वाद वाढू पण शकतात आणि ते टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. संवाद बंद करण्याऐवजी मन मोकळेपणाने संवाद करणे किंवा बोलणे आवश्यक असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास हा प्रेमाचा श्वास असतो. तो तुटला तर नातेसंबंध टिकत नाही. आणि या सर्व गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना जुलै 2026 मध्ये. कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या बाबतीत जर विचार करायचे झाले तर राहू भगवंतामुळे कुटुंबात काही विषयांमध्ये मतभेद देखील होऊ शकतात द्वितीय स्थानातील राहूमुळे, विशेषतः आर्थिक निर्णयांवर. परंतु गुरु भगवंताची कृपा असल्यामुळे मोठे वाद होता होता टाळले जातील. घरात एखादे शुभ कार्यक्रम, धार्मिक कार्य किंवा नातेवाईकांच्या संबंधाने भेट होण्याची शक्यता या काळामध्ये आहे. समाजात तुमची मान वाढणार आहे, पदप्रतिष्ठा वाढणार आहे. अनेक लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देखील या काळामध्ये या गुरु भगवंतामुळे बघायला भेटणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या संबंधित काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. पंचम स्थानातील मंगळ भगवान अभ्यासातील ऊर्जा देखील तुमची चांगल्या प्रमाणात वाढताना बघायला भेटणार आहे. तर बुध भगवान वक्री होणे म्हणजे पुनरावृत्ती करण्यास चांगला भाग आहे.
त्यामुळे जुना अभ्यास पुन्हा केल्याने तुम्हाला चांगला या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. स्पर्धा परीक्षा, सरकारी भरती किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा काळ अत्यंत प्रभावशाली असणार आहे. पण या काळामध्ये व्यावसायिक किंवा स्पर्धा परीक्षा याच्या संबंधाने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनी हार या काळामध्ये मानू नये, कारण की शेवटच्या टप्प्यात यश मिळण्याची शक्यता मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. आरोग्याच्या संबंधाने 6वे स्थान सक्रिय असल्यामुळे आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष न केलेलं बरं आहे, कारण की पचनसंस्था, त्वचा, घसा, तणाव, रक्तदाब आणि झोपेच्या समस्या या काळामध्ये मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की अष्टम स्थानातील केतूमुळे वाहन चालवताना अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की सिंह राशीतील केतू आणि शुक्र हे तुम्हाला वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम तुम्हाला सर्व बाजूने फायदा देणार आहे. प्रवास आणि परदेशाच्या संबंधित या महिन्यात लहान प्रवास लाभदायक ठरू शकतात. व्यावसायिक, नोकरी किंवा शिक्षणाशी संबंधित प्रवासाचे योग देखील जुलै महिन्यामध्ये मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित काम करताना सकारात्मक बातमी देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे, कारण की या काळामध्ये शुक्र, केतू आणि या गुरु भगवंताच्या गोचरमुळे, पराक्रम स्थानातील शनी भगवंतामुळे ज्यांना कोणाला परदेशाच्या संबंधित व्यापार करायचा आहे, परदेशाच्या संबंधित शिक्षणाच्या संबंधाने काही वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जन्मपत्रिका जर पॉवरफुल असेल आणि ग्रहस्थिती त्यापेक्षा जास्त पॉवरफुल असेल तर नक्कीच परदेश गमन या काळामध्ये मकर राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. या सर्व ग्रह गोचर पद्धतीचा आपण सखोल पद्धतीने आतापर्यंत म्हणजे फलकथन बघितलेलं आहे. आपण आता डेट वाईज प्रेडिक्शन करू. जुलै 2026 मध्ये शास्त्राने काही किंवा या महिन्यामध्ये काही मकर राशीवाल्या जातकांसाठी काही शास्त्राने काही महत्त्वाचे सावधानीवाल्या डेट दिलेल्या आहेत. त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा कॅलेंडरवरती टिक मार्क करून ठेवा, जेणेकरून सर्वात महत्त्वाचे डिसिजन तुम्ही या दिवशी टाळले तर येणारा काळ सर्व बाजूने तुमच्यासाठी फायदेदायक असणार आहे. मकर राशीवाल्या जातकांना जुलै 2026 मध्ये त्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 11 जुलै ते 13 जुलै या काळामध्ये तुम्ही सर्व बाजूने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या 3 दिवसामध्ये घेतलेले निर्णय भविष्यात मोठा पश्चातापाला कारणीभूत ठरू शकतात. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 17 जुलै ते 19 जुलै या काळामध्ये टेन्शन वाढणाऱ्या कुठल्याही गोष्टी करू नका. मानसिक हॅरासमेंट होईल किंवा मानसिक त्रास होईल, या सर्व गोष्टींच्या संबंधाने कोणतेही काम तुम्ही करू नका. त्याच्यानंतर या 3 दिवसामध्ये होईल तेवढं तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा. कुठल्याही खरेदीच्या संबंधाने काही प्लॅन करत असाल तर व्यवस्थित पद्धतीने खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष करून शुक्र भगवान आणि केतू भगवान म्हणजे कुठली तरी नशा आहे. मग कोणाला स्पीडमध्ये गाडी चालवण्याची नशा आहे तर कोणाला कुठेतरी एखाद्या गोष्टींच्या बाबतीत लागलेली नशा आहे आणि ते सुटणं कठीण असेल. या काळामध्ये तुम्ही अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे 29 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचे डिसिजन किंवा महत्त्वपूर्ण कार्याचे डिसिजन पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर होईल तेवढं तुम्ही या काळामध्ये बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की दशमेश तुमचे अष्टम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. कार्यालयीन किंवा ऑफिसच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा या मान सन्मान म्हणजे अपमान देखील या काळामध्ये होऊ शकतो. मान सन्मानाच्या ऐवजी अपमान होण्याचे योग या 29 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये असणार आहे. त्यामुळे होईल तेवढं तुम्ही सर्वात महत्त्वाचे डिसिजन पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष करून बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे. मकर राशीवाल्या जातकांनी या आम्ही दिलेल्या डेटनुसार व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्या डेटच्या हिशोबाने सर्व महत्त्वाचे कामं पेंडिंग ठेवले तर नक्कीच बाकीच्या दिवसांमध्ये तुमचा फायदा बघायला भेटणार आहे. जॉबच्या संबंधाने कोणी प्रयत्न करत आहात, जॉईन होण्याची डेट पाहिजे आहे. जॉईन होण्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी काही महत्त्वाची डेट्स हवी आहे. काही जॉबच्या संबंधाने काही महत्त्वाची बोलणी करण्याची डेट हवी आहे. तर ती डेट म्हणजे 23 जुलै ते 25 जुलै हा सर्वात महत्त्वाचा 3 दिवसाचा काळ बेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर व्यापारी वर्गांसाठी 20 जुलै ते 28 जुलै हा काळ देखील अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर असणार आहे मकर राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी वर्गांसाठी 8 जुलै ते 10 जुलै हा काळ बेस्ट आहे आणि सर्वात बेस्ट किंवा पॉवरफुल टाइम असणार आहे 11 जुलै ते 18 जुलै मकर राशीवाल्या जातकांसाठी. एनर्जेटिक काळ असणार आहे 11 जुलै ते 18 जुलै. सर्वात महत्त्वाची तुमच्यामध्ये खूप जास्त पॉवरफुल ऊर्जा आणि काम करण्याची किंवा अभ्यासाच्या संबंधाने जिद्दीने अभ्यास करण्याची वृत्ती तुमची 11 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही 11 जुलै ते 13 जुलै या काळामध्ये काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर प्रेम संबंधाच्या संबंधाने कुठेतरी तुम्हाला घरी प्रेम तुमचे जाहीर करायचे आहे, एक दुसऱ्यांच्या संबंधाने बोलून दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी 3 जुलै हा काळ फायदेशीर असणार आहे. विवाह योगाच्या संबंधाने मकर राशीवाल्या जातकांसाठी या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचे विवाह योग तयार होत आहे. त्याचा काळ असणार आहे 4 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये विवाहाचे योग जास्त प्रमाणात बघायला भेटत आहे. संततीच्या संबंधाने प्लॅनिंग करत आहात तो देखील या काळामध्ये कंप्लीट होणार आहे मकर राशीवाल्या जातकांसाठी. शेअर मार्केटच्या संबंधाने फ्युचर इन्व्हेस्टमेंट करायची आहे की जी केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरेल अशा पद्धतीची डेट्स हवी आहे. तर ती म्हणजे 27 जुलै आणि 28 जुलै या दिवशी तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला भविष्यात खूप मोठा फायदा बघायला भेटणार आहे.
त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कुणाकडे शेअर्स होते आणि त्यांना ते विकायचे आहे त्यांच्यासाठी 1 जुलै हा काळ देखील फायदेशीर असणार आहे. आणि ज्यांना कुणाला शेअर मार्केट शिकायचे आहे किंवा शिकलेले शेअर मार्केटच्या संबंधाने कुठेतरी शेअर मार्केट अनालिसिस करायचे आहे त्यांच्यासाठी 8 जुलै ते 10 जुलै हे 2 दिवस फायदेशीर असणार आहे. फायनान्शियली दिवसाच्या बाबतीत जर विचार करायचे झाले तर 1 जुलै या दिवशी तुमची थोडीशी फायनान्शियल स्टेबिलिटी बघायला भेटणार आहे किंवा 1 जुलैपासून तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना 2026 मध्ये जुलैच्या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या महिन्यामध्ये म्हणजे विशेष करून गुरुपौर्णिमा देखील बघायला भेटणार आहे. 29 जुलै 2026 या काळामध्ये गुरुपौर्णिमेचे विशेष महत्व मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना बघायला भेटणार आहे. कारण की यंदाची गुरुपौर्णिमा मकर लग्न आणि मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ परिणाम देणार आहे. कारण का उच्च राशीतील गुरु भगवान सप्तम स्थानात विराजमान होऊन तुमच्या व्यक्तित्वावरती पूर्णपणे दृष्टी टाकत आहे. या दिवशी गुरु, आई वडील, शिक्षक किंवा आध्यात्मिक व्यक्तीचे किंवा मार्गदर्शक करणाऱ्या व्यक्तीचे आशीर्वाद घेणे शक्य असल्यास होईल तेवढे फायदेचे असणार आहे तुमच्यासाठी. शक्य असल्यास पिवळे वस्त्र दान करा, हरभरे डाळ, हळद किंवा धार्मिक ग्रंथ दान करा. या दिवशी केलेली प्रार्थना आणि संकल्प तुम्हाला पुढील अनेक महिन्यासाठी शुभ फलदायक मकर लग्न मकर राशीमध्ये जातकांना बघायला भेटणार आहे. आणि या जुलै महिन्यामध्ये देवशयनी एकादशी देखील येत आहे. देवशयनी एकादशी 25 जुलै 2026 या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि देवशयनी एकादशीच्या दिवशी म्हणजे 25 जुलै या काळामध्ये चातुर्मासाचा देखील प्रारंभ होणार आहे. पुढील 4 महिने हा चातुर्मासाची सुरुवात होणार असून हा भगवान विष्णू योग निद्रेत असतात. त्यामुळे धार्मिक साधना, जप, दान आणि सात्विक जीवनाला विशेष महत्व देणे या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की मकर लग्न मकर राशीच्या व्यक्तीसाठी या दिवसापासून म्हणजे देवशयनी एकादशी पासून म्हणजे 25 जुलै 2026 पासून तुम्ही नियमित स्वरूपाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. यामुळे तुम्हाला मानसिक शांती भेटेल, आर्थिक स्थैर्य भेटेल आणि कौटुंबिक जीवन देखील तुमच्या सुखात वाढ करताना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. होईल तेवढं तुम्ही या काळामध्ये हनुमान चालीसाचे पठण करावे, बजरंग बाणाचे पठण करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तुमच्या वजना एवढा गाईला चारा देत चला, गुळ फुटण्याचं दान करत चला प्रत्येक शनिवार. आणि विशेष म्हणजे तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये केळीच्या किंवा बदामाच्या पानावरती उडीद वडा किंवा मेंदू वडा ठेवून त्यावरती थोडंसं दही टाकून प्रत्येक रविवार कालभैरवाच्या मंदिरात नैवेद्य दाखत चला. या सर्व परिस्थितीमध्ये ऍक्सिडेंटल घटना, शारीरिक व्याधीपासून नक्कीच तुमची सुटका बघायला भेटणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे या महिन्यामध्ये 4 जुलै नंतर तुमच्या संबंधाने येणारे टेन्शन कमी होणार आहे. त्याच्यानंतर 4 जुलै 18 जुलै या काळामध्ये परदेश प्रवास देखील बघायला भेटत आहे. कुठेतरी नशिबाची साथ तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटत आहे. भाऊ बहिणीच्या विवाहाच्या संबंधाने अडचणी होतात त्या देखील या काळामध्ये कंप्लीट होताना बघायला भेटत आहे किंवा त्यांचे विवाह देखील योग या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये कामाच्या जागेवरती तुम्हाला मान सन्मान भेटेल. त्याच्यानंतर तुमच्या संबंधाने सर्वात महत्वाची बाजू म्हणजे काय आहे की मकर लग्न किंवा मकर राशीचे जातक खूप जास्त कर्मप्रधान असतात. आपल्या कुठेतरी बाकीच्या राशींपेक्षा या राशींवाले लोकांच्या बाबतीत स्टार्टिंग पासूनच करिअरवरती फोकस बघायला भेटतो. करिअरवरती फोकस बघायला भेटल्यामुळे विवाहाच्या बाबतीत डिले बघायला भेटणार. ज्या गोष्टींचा उपभोग वेळेच्या वेळी घेतला गेला पाहिजे त्या गोष्टींच्या बाबतीत वेळेच्या वेळी न घेतल्यामुळे कुठेतरी गाडी गेल्यानंतर हात करणे या सर्व गोष्टींच्या बाबतीत किंवा या उक्तीप्रमाणे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांचं जीवन बघायला भेटतं. त्यामुळे बऱ्याच वेळेस या व्यक्तींच्या बाबतीत 32, 30, 35 अशा वर्षानंतरच हे लोक विवाहाकडे खूप जास्त स्वतःचा कल ठेवतात. म्हणजे यांच्या लाईफमध्ये कुठेतरी उतार चढाव किंवा स्ट्रगलवाली लाईफच मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांची बघायला भेटतात. विशेष म्हणजे या काळामध्ये 2 जून पासून ऑक्टोबर 30 पर्यंत मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांच्या संबंधाने खूप जास्त प्रमाणात विवाहाचे योग बघायला भेटत आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुक्र भगवान अष्टम स्थानात केतू सोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये किडनी स्टोन आणि पोटाचे आजार वारंवार बघायला भेटणार आहे. गाडी चालवताना होईल तेवढे व्यवस्थित पद्धतीने गाडी चालवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना होईल तेवढं तुम्ही नशा करून गाडी चालवू नका, नाही तर मोठा अपघात देखील या काळामध्ये होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै 2026 हा महिना मकर लग्न मकर राशीच्या जातकांसाठी परिवर्तनाचा, प्रगतीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा असणार आहे. उच्च राशीतील गुरु भगवान भाग्याचे दार उघडण्यात प्रयत्न करतील तर सूर्य भगवान तुमच्या आत्मविश्वासात वाढ करणार आहे. मंगळ भगवान धैर्य देतील तर शनी भगवान संयम शिकवेल. बुध वक्री होऊन चुकी सुधारण्याची संधी या काळामध्ये देणार आहेत तर राहू भगवान तुम्हाला नवीन आर्थिक मार्ग देखील दाखवतात. तर केतू भगवान अध्यात्म आणि अंतर्मुखता वाढवणार आहे. हा महिना तुम्हाला एक संदेश देखील देता येतो म्हणजे नियती संधी देते पण त्या संधीचे यशात रूपांतर करण्याची जबाबदारी आपल्या कर्मावर असते. आणि शेवटी एक प्रेरणा दैवी ओळ म्हणजे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी ती म्हणजे कोणती? जो माणूस परिस्थितीला दोष देत बसत नाही तर स्वतःला बदलण्याचे निर्णय घेतो त्याच्याच आयुष्यात ग्रहही शुभफळ या काळामध्ये देताना बघायला भेटणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांसाठी. जर हे ग्रह विश्लेषण किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या मित्रपरिवारांमध्ये मकर लग्न मकर राशीवाल्या जातकांना नक्की शेअर करा, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुमची राशी कुठली आहे ती आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच तुमची राशी टाईप करून नक्कीच पाठवा. प्रयत्न करू आम्ही तुमच्या राशीवरती देखील असाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.